अशोक भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरा शासक होते. त्यांनी प्राचीन भारतावरती इसवी पूर्व 272 इसवी पूर्व 232 दरम्यान राज्य केलं. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक, अशोक द ग्रेट नावानेही ओळखलं जातं. अशोक सम्राट हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे 40 वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान, इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. राज्यव्याप्ती नेमकं त्यांनी किती देशामध्ये केली ते जवळजवळ 8 ते 10 देशामध्ये. आजच्या भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान जवळजवळ ह्या 10 देशांमध्ये त्यांची सत्ता होती. त्यावेळची त्यांची राजधानी होती पाटलीपुत्र. चक्रवर्ती सम्राट जन्म झाला पाटलीपुत्र बिहारमध्ये. अवघं 72 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं. त्यांची आई होती महाराणी धर्मा. श्रीलंकेची पत्नी देवी. कारवाकी शिलालेख इथून मात्र खऱ्या अर्थाने कळतं. एक पद्मावती ती, एक असंधी मित्रा, एक तिष्य रक्षिता. संतती होती महेंद्र, तिवल, कुणाल, संघमित्रा, चारुमती. सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिलंय. तर नेमकं बघूया बालपण आणि त्यांची सुरुवातीची कारकीर्द कशी होती. अशोक सम्राट हे बिंदुसार या मौर्य सम्राटाचे पुत्र होते. बिंदुसार यांना अनेक पत्नी होत्या. त्यातील धर्मा ही अशोकाची आई होती. अशोक सम्राट हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरे होते. तर त्यामुळे अनेक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकाची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला त्याच वेळेस त्यांनी तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळ ठेवली. अशोक सम्राट लहानपणी अतिशय तापट आणि खोडकर होते. तसेच चांगला शिकारी होते. त्यांना तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्यांच्यातील शैलानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्यांना अवंतीचा उठाव मोडण्यात पाठवलं होतं. हे काम त्यांनी सहज पार पाडले. मग अशोक सम्राटाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असं देखील आलंय. ते एका राजाची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोक सम्राटांना मान्यता मिळाली. तत्कालीन अशोक सम्राटाचे शिलालेख वस्तू यांची साक्षी देणारे महत्वपूर्ण साधन आहे. अशोक सम्राट जसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्यांच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोक सम्राटांनी मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचं यशस्वीपणे नेतृत्व केलं होतं. तसे त्यांच्या एका मागोमाग मोहिमामुळे त्यांची राज्यभर कीर्ती दुमदुमूत लागली. त्यामुळे त्यांच्या भावांना असं वाटले की बिंदुसार अशोक सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकाचा दुस्वास करण्यात आघाडीवरती होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जिथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितलं. अशोक सम्राट येण्याच्या बातमीने उठाव शमला आणि अशोकाची कीर्ती अजून वाढत गेली. अशोक सम्राटाच्या ईशाने त्यांच्या भावांचा दुस्वास अजून वाढला आणि घरातील वाढत्या अशांततेमुळे आणि सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकवले. या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला. तो त्याने पाळला आणि या काळात अशोक सम्राटाने कलिंगमध्ये जाऊन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकाची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली.
अशोक सम्राटच्या काही कोरीव कामावर तिचे उल्लेख आहेत. मध्यंतरीच्या काळात उज्जैनमध्ये हिंसक उठाव झाला आणि बिंदुसारने अशोक सम्राटाला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितलं. अशोक सम्राट उज्जैनला गेला आणि एका लढाईत घायल झाला. त्या काळात असे म्हणतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले आले, जे परतावून लावण्यात आले. अशोक सम्राटची सुश्रूषा करण्यासाठी बौद्ध धर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारका देवी हिच्याशी अशोक सम्राटचा विवाह झाला. देवी ही विदेशातील एका व्यापाऱ्याची मुलगी होती. ती बौद्ध धर्मी असल्याने बिंदुसारला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोक सम्राटला पाटलीपुत्रमध्ये राहण्यास मनाई केली आणि अशोक सम्राटला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले. अशोक सम्राटची पुढील काही वर्षी शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी पूर्व 273 मध्ये निधन झालं. सुसीम अशोकचा काटा काढण्यात अजून सक्रिय झाला आणि या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेला अशोक सम्राटने पाटलीपुत्रावरती आक्रमण केला आणि लवकरच पाटलीपुत्राचा पाडा केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्वाकांक्षा वाढीस लागली. मग सम्राटाचा सम्राट बनून अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला आणि याच काळात अशोकाला चंड अशोक म्हणू लागले. एक क्रूर कर्माची त्याची ओळख तयार होऊ लागली. राज्यारोहण झाल्यानंतर 8 वर्षाच्या काळात अशोक सम्राटने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडलं. मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रह्मदेशाच्या सीमेपर्यंत, तर पश्चिमेकडे बलुचिस्तान, इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान, दक्षिणेस केरळपर्यंत वाढला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला. आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणारा चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. रोमिला थांबरेने अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे. कलिंगचे हे युद्ध भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे. अशोकवर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य आधिपत्याखाली आला, तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड आणि झारखंडमधील काही भाग येतात. कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाही. सामाजिक तसेच आर्थिक कारण मुख्य मानले जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होतं. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभल्यानंतर बाह्य जगाशी व्यवसाय वृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती. ती कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजून स्पष्ट नाही, ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केलं असं कारण असले तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इसवी पूर्व 265 सुमारास सुरू झाले. सुसीमच्या एका भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने एक कारण मानले, हे कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले. सुरुवातीच्या लढाईमध्ये कलिंगाच्या सेनापतीने चांगली झुंज दिली, पण अशोकाच्या सेनेला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चौतळून जाऊन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केलं आणि कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढलं. परंतु अशोकाच्या सैनिक डावाच्या पुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंगमध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणात लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदीनुसार साधारणपणे 1 लाखाहून अधिक सैनिक आणि नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना हद्दपार करण्यात आले. कलिंग युद्ध या अशोकाच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. कलिंग युद्धानंतर त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. एक नवा विचार करून ठाणे आपली राज्यव्यवस्था अधिक सक्षम दृढ केली. त्याच्या शांततेच्या मार्गाचा सकारात्मक परिणाम राज्यव्यवस्थेवरती झाला. अशोकाने कलिंगाचे युद्ध पार पाडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणाची शहराची पाहणी करण्याचे ठरवली. त्यावेळी त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीक, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे, मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले. यासाठीच का मी युद्ध जिंकलं? हा विजय नाही तर पराजय असे म्हणून स्वतःला हा प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, बायका, मुले, इतर अबलांचा हत्या कशासाठी? यात कसला पराक्रम आहे? स्वतःला प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचं अस्तित्व स्थिरावून घ्यायचे. या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असलेल्या बौद्ध धर्मीयाचा मार्ग अशोकाने अवलंबण्याचे ठरवलं. त्यांनी स्वतः बौद्ध धर्माचा प्रचारक म्हणून काम करण्याचे ठरवलं. यानंतर अशोक सम्राटाने केलेलं कार्य
त्याला इतर कोणत्याही महान सम्राटापेक्षा वेगळे ठरतात. ज्यात क्रूर क्रम राज्यकर्त्यांनी महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले, अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रचारास खूप मोठ्या प्रमाणात अशोकाने केलेलं कार्य जबाबदार होतं, असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषधोपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती. अनेक नवे रस्ते बांधले. प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावे यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. नव्या धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. अशा प्रकारे अनेक लोकोपयोगी कल्याणकारी कार्य केलं होतं. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचं कामही अशोक सम्राटाने केलं. 1971 साली सम्राट अशोकाचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरिया या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हेरी फॉल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झालं आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणींसोबत नक्ती तालाई येथे सहलीला आला होता, असे हे या शिलालेखात लिहिलेले आढळते. या ठिकाणी बौद्ध भिक्षू संघाचे वास्तव्य होते असे अनेक पुरावे आजही येथे पाहावयास मिळतात. अशोकाच्या या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र, मुलगी संघमित्रा यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली. यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे म्हणतात की अशोकाने बौद्ध धर्मासाठी हजारो स्तूपांची, विहिरींची निर्मिती केली, विहारांची निर्मिती केली. तेथे काही स्तूपांचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. येथे मध्य प्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे. हा स्तूप अशोकाने बांधला असे म्हणतात. अशोकाने आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षामध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवलं. जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर देखील बंदी आणली. प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरती बंदी आणली. तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आलं. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णुपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठं, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कले बांधले. त्यांच्या राजा सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सहिष्णुरित्या वागवलं. अशोकाने आपल्या एकीकडे ज्यांच्याशी युद्ध केली त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजापैकी कार्य केलं. अशा प्रकारचं मात्र खऱ्या अर्थाने अशोक सम्राटाचं कार्य होतं. सम्राट अशोक नेमकं सैनिक किती होतं? 6 लाख. पायदळ होतं, घोडेस्वार सैनिक होते 30,000, हातीदळ 9,000, युद्धनौका 2,000, रथसैनिक 20,000. अशा प्रकारे त्यांची सैन्य संख्या होती. काय बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकाची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टर सीझर, चेंगीज खान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते. पण अलेक्झांडर सारख्या अशोक अति महत्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टर सीझर सारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता. पण आपण हुकुमशाह म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसे अशोक सम्राटाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. असा एक सामर्थ्यवान सेनापती होता. पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकच्या बाबतीत नव्हतं. असा हा सम्राट अशोक सम्राट खऱ्या अर्थाने एक त्यावेळे जर बघितलं दरवर्षी भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी केली जाते. बिहार सरकारने 2016 मध्ये 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशीच अशोक जयंती असल्याचा शोध घेऊन साजरी केली होती. 4 एप्रिल 2017 मध्ये सम्राट अशोकांची 23,321वी जयंती साजरी करण्यात आली. हे तिन्ही दिवस भारतीय तिथीनुसार चैत्र शुक्ल अष्टमी आहे. अनेक प्रकारचे चित्रपट आले मालिकांमधून देखील. मात्र खऱ्या अर्थाने चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला. यात शाहरुख खानने सम्राट अशोकाची भूमिका केली होती. हा चित्रपट मुख्यत्वे अशोकाच्या तरुणातील दिवसावर आधारित आहे. अनेक मालिकांमध्ये देखील सम्राट अशोकाचं महत्त्व आहे.
अशा प्रकारे हा सम्राट अशोकाचा इतिहास खऱ्या अर्थाने एक युद्ध बघितलं, कलिंगाचं युद्ध, आणि तिथंच खऱ्या अर्थाने मत परिवर्तन झालं. आणि इथून पुढं युद्ध नको तर बुद्ध हवा आणि शांती अहिंसा खऱ्या अर्थाने जीवनाला एक वेगळं कलाटणी देते, हे मात्र त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य, जगभर करण्याचं कार्य या सम्राटाने केलं. परंतु त्याच्यानंतरच्या अनेक लढाया झाल्या. इतिहासाने काहीच नाही घेतलं यांच्याकडं. नव्हे एवढं मोठं महाभारत झालं, असंख्य लोक मारले गेले. जिंकलं कोण, हरलं कोण हेच कळना. परंतु अनेक स्त्रिया विधवा झाल्या, अनेक बालक आपल्या वडिलांपासून परावृत्त झाले, निराधार झाले. हे मात्र युगानुयुगे ही लढाई चालूच आहे. खुन करतात, जमिनीच्या वादावादून मारामारी करतात, एकमेकाचे खून पाडतात. जमिनी इथंच राहतात. हजारो सम्राटांनी इथं राज्य केलं, करतात आणि इथून पुढे देखील करत राहतील. परंतु युद्ध, भांडणं हे त्यामधून हा प्रश्न नव्हेच. युद्ध नव्हे तर बुद्ध हवा, शांती हवी, अहिंसा हवी. त्यामधूनच खऱ्या अर्थाने हे जग आज देखील मात्र करत नाही. रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे अजून देखील. मात्र का नेमकं मोठाले राष्ट्र छोट्याल्या राष्ट्रावरती का आक्रमण करतात? काय लाभतं त्याच्यामधून? काही लाभलं जात नाही. मदत करता आली तर करा, नाही नका करू. परंतु युद्ध हा शेवटचा पर्याय नसतोच. शांती प्रस्थापित झाली पाहिजे. बस हाच त्यामधून एक सांगण्याचा पर्याय. आणि एक सम्राट अशोक, एक बहुआयामी व्यक्तिमत्व, कशा प्रकारे जवळजवळ 10 देशांवरती राज्य केलं या सम्राटांनी, पण अखेर शांती आणि अहिंसा स्वीकारली एक युद्ध बघून. अशा सम्राट अशोकाला माझा मानाचा मुजरा.